ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तर आजचा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा मुहूर्त. तर महाशिवरात्री कधी साजरी करावी, त्या दिवशी उपवास कसा करावा, पूजा कशी करावी, याबद्दल सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर महाशिवरात्री 2026 कधी आहे, 15 फेब्रुवारी की 16 फेब्रुवारी, तर ते जाणून घेऊया आज आपण. महाशिवरात्रीला महादेवांची मनोभावे पूजा आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. सगळेजण म्हणतात, तुम्ही ऐकलंही असेल, भोलेनाथ. भोलेनाथ नावच आहे त्यासाठी की महादेव हा खूप भोळा आहे, खूप लवकर भक्तांना दर्शन देतो, प्रसन्न होतो, त्याच्यामुळे त्याला भोलेनाथ असं म्हणतात. तुम्ही फक्त ओम नमः शिवाय जरी जप केला, चुकूनही तोंडातून तुमच्या ओम नमः शिवाय जरी आलं, तरी ते तुम्हाला प्रसन्न होतात. दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्र खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी रोजी साजरी केली जाईल. त्या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाची मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. मग महाशिवरात्रीची तिथी काय, महाशिवरात्रीची तिथी सुरू कधी होणार, त्याचा टाइम काय आहे ते पाहूया. 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:04 सुरू होईल. महाशिवरात्र तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:34 असेल. तर 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाईल आणि 16 फेब्रुवारी रोजी त्याचे पारण केले जाईल. महाशिवरात्र जलाभिषेक शुभमुहूर्त काय आहेत आणि किती प्रहरला पूजा करायची, ते कोणते प्रहर आहेत ते जाणून घेऊया. प्रथम प्रहरची पूजा 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:22 असेल. द्वितीय प्रहर 15 फेब्रुवारी रोजी रात्री 9:23 ते 16 फेब्रुवारी मध्यरात्री 12:34 असेल. तृतीय प्रहर पूजा 16 फेब्रुवारी रोजी रात्री 12:35 ते पहाटे 3:46 असेल. चौथ्या प्रहराची पूजा 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:46 ते सकाळी 6:59 असेल. महाशिवरात्री का साजरी केली जाते, त्याची कथा काय आहे पौराणिक. तर भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्री दिवशी त्याची पूजा कशी करायची, काय विधी आहे, किती प्रहरमध्ये पूजा करायची. महादेवाची महाशिवरात्री दिवशी 4 प्रहरमध्ये पूजा करायची आणि त्यातले तर 2-3 प्रहर तर रात्रीमध्येच येतात. महाशिवरात्री म्हणजे महान शिवरात्र, म्हणजे महान रात्र आहे शिवासाठी. जे या दिवशी रात्रभर शिवाची आराधना करतात, जप करतात, त्यांच्यासाठी हा अद्भुत आणि महादेव प्रसन्न करण्यासाठीचा हा सगळ्यात चांगला मुहूर्त असतो. तर महाशिवरात्रीची पूजा विधी या दिवशी ब्रह्मा मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील शिवावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा. जर तुमच्या घराच्या जवळ महादेवाचं मंदिर असेल तर सर्वात चांगलं, नसेल तर आपण घरच्या महादेवावरही आपण हे पंचामृताने अभिषेक करू शकतो. त्यानंतर अक्षदा, पान, सुपारी, चंदन, पांढरे फूल, बेलपत्र, धतुरा, कमलगट्टा, चंदन, लवंग, वेलची, भस्म इत्यादी देवाला अर्पण करावे. शिवलिंगासमोर धूप दीप लावून आरती करून घ्यावी. त्यानंतर महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण करावे. महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाही देशांमध्ये देखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्साहाबद्दल प्रचलित असलेली विविध पौराणिक कथांप्रमाणे शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व आहे. इतकेच नाही तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील असे म्हटले जाते. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे समुद्रमंथनाची कथा. या कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले, अशी आहे महाशिवरात्रीची कथा. असेच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.